ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। आजचा कार्यक्रम खरंच तर अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला आहे। युवा क्रांती संवाद हा तेजस्वीताईंच्या माध्यमातून आज आपण इथं अंबरनाथ मध्ये केला आणि सोशल मीडियाचा मी स्वतः कॉन्टेंट क्रिएटर आहे, परंतु मी सगळ्या युवा पिढीला नेहमी हे सांगत आलो असतो की सोशल मीडियाचा चांगला वापर कशा पद्धतीने करता येईल ह्याच्यावरती जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। रील्स किंवा रॅन्डम पोस्ट जे बघणं, जे तासोन तास आज युवा पिढी त्या सोशल मीडियावरती घालवत आहेत, ही अतिशय खराब गोष्ट आहे। मी आजचा संदेश देताना त्यांना एवढंच सांगितलं की जेवढा वेळ तुम्ही सोशल मीडियावरती देताय त्या जागी जर पुस्तकांमध्ये दिला तर आपल्या आयुष्यामध्ये फार वाढ होण्यामध्ये तुम्हाला मदत होईल। करून सगळ्या जनतेला किंवा जनरल पब्लिकला सांगायला आवडेल की ह्या बाबतीतलं अवेअरनेस तुमच्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे। मला एखाद्या व्यक्तीबद्दल वैयक्तिक टीका, पर्सनली बोलणं आणि खालच्या पातळीवरती जाणं ही एक राजकीय निवडणूक आहे। ह्यामध्ये राजकारणाशी निगडीत आणि तुमच्या कामाशी निगडीत तुम्ही बोललं पाहिजे। वैयक्तिक टीका करणाऱ्या लोकांवरती तुम्ही सगळ्यांनी, मी जनतेला परत एकदा आवाहन करतो, वैयक्तिक टीका करणाऱ्या कुठलेही जर उमेदवार असतील तर त्यांच्याकडे तुम्ही संपूर्ण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि वैयक्तिक टीका ह्या संपूर्ण निवडणुकीत प्रक्रियेत अजिबात त्याची गरज नाहीये। त्यामुळे जे विकासावरती बोलतात, आज मी संदेश देताना हे सुद्धा सांगितलं, कित्येक असे ठिकाण आहेत ज्यामध्ये चांगले उमेदवार मिळणं सुद्धा अवघड असतं। आज मी म्हणेन अंबरनाथ आणि या संपूर्ण परिसराचं, ह्या जनतेचं सुद्धा एक खूप चांगलं भाग्य आहे की चांगले म्हणजे शिकलेले एक चार्टर्ड अकाउंटंट असणारे एक उमेदवार त्यांना मिळालेले आहेत। अशा एका पक्षाचे ज्यांची केंद्रात, राज्यात आज त्यांची सरकार आहे, त्यामुळे ह्याच्या माध्यमातून त्यांना काम करणं सुद्धा त्याला अतिशय गतीने ते काम होतं। त्यामुळे हे संदेश मी सगळ्यांना देईन। मी आपले आभार मानतो की तुम्ही हा प्रश्न विचारला। कुठलेही राजकीय व्यक्ती युवकांना आम्ही बघतोय, म्हणजे मोठ्या प्रमाणात येतो की इलेक्शन पुरतं युवा पिढी, युवा संवाद ह्या सगळ्या गोष्टी होताना दिसतात, परंतु मी स्वतः हे जवळून ऑब्झर्व केलेलं आहे। सन्माननीय फडणवीस साहेब किंवा भारतीय जनता पार्टीची संपूर्ण जी फळी आहे, युवकांना ऍक्च्युली प्रोत्साहन देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी फडणवीस साहेबांनी मागच्या काही दिवसापूर्वी तुम्ही जर बघितलं असाल तर आमच्या इथं जवळजवळ 20 ते 30% सीट्स हे 35 वयोगटाच्या आतल्या व्यक्तींना ते लढवायला देतील असं त्यांनी एक आश्वासन आपल्याला दिलंय। त्यामुळं युवकांना खरंच आता इथून पुढे प्रेरणा देण्यासाठी पाऊल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उचललेलं आहे। आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा त्यामध्ये सामील होते आणि त्या बाबतीत पण आम्ही चर्चा केली की युवकांना फक्त इलेक्शन मध्ये पोस्टरबाजीसाठी न वापरता त्यांना ह्या संविधानिक पदांवरती आणण्यासाठी प्राधान्य देऊन त्यांना त्यात काम केलं पाहिजे।